दौरा दक्षिण कोकण नरसोबावाडी कोल्हापूर भाग पहिला. 1960चा कार्तिकाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने झाला. विशेषतः त्रिपुरी पौर्णिमेला तेवत्या पणत्यांनी देवळाचं सर्व आवार प्राकार ज्या प्रकारे सुशोभित केलं होतं त्याची शोभा काय वर्णावी. एक प्रकारचा उत्साह, मानसिक समाधान वाटून आपण काहीतरी पवित्र भव्य दिव्य पाहत आहोत, अनुभवित आहोत असा अनुभूत आनंद ओसंडत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत होता, जाणवत होता. त्या वर्षीचे भोवत्यांचे वेळी फटाके आणि दारूसामान अमाप लागले. त्यावेळी सर्व आसमंत उदबत्ती धूप यांच्या सुवासाने दरवळून गेला. श्री स्वामी देखील त्या दिवशी विशेष प्रसन्न दिसत होते. याच प्रसन्न वातावरणात श्री दाजी ओटवणेकर यांनी श्री स्वामींना आपले पाय कुडाळ भागात लागावेत अशी प्रेमाची आग्रहाची विनंती केली आणि श्री स्वामींनीही ती मान्य केली. आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या भक्तांच्या आनंदाला उधाण आलं. श्री स्वामी आमचेकडे येणार या एकाच आनंदात जणू ते घडून गेले होते. दक्षिण भागात दौऱ्यावर जायचं ठरलं. त्याच बाजूच्या एका भक्ताची टॅक्सी होती. आम्ही म्हणजे श्री स्वामी, दाजी ओटवणेकर, आर के जोशी, बंडोपंत हर्डीकर, मुकुंदराव जोशी आणि मी असे एका गाडीत होतो. प्रत्येक गावी आणि प्रत्येक भक्ताकडे अगदी उत्स्फूर्त स्वागत होत होतं. सुरुवातीला प्रवेशाचे वेळी सुवासिनींकडून ओवाळणी, दूधपाणी घालून पाय धुणं, नंतर मुद्दाम तयार केलेल्या सुशोभित आसनावर बसणं, हार, फुले, पूजा, पाद्यपूजा, अल्पोपहार, पेयपान, मुक्कामाचे ठिकाणी भोजन, जमलेल्या समुदायाची दर्शन, प्रश्न, त्यांची उत्तरं, उपाय सांगणं इतकं वाढत गेलं की शेवटी वेळेवर बंधनं घालावी लागली. दर्शनेच्छू श्री स्वामींना कमीत कमी एक श्रीफळ ठेवून दर्शन घेत. कोणी मिठाई, फळं काहीतरी आणीत. श्री स्वामी ज्या गावाला भेट देत तेथील फळं, मिठाई, खडीसाखर सर्व संपून जाई. नुसते नारळ जमवले असते तरी 4-5 ट्रक भरले असते. श्री स्वामी पुढे आलेल्या सर्व वस्तू प्रसाद म्हणून ज्याचे त्यालाच परत देत. एखाद्या वेळी जमलेल्यांना वाटायला सांगत. गाव आलं की दुतर्फा लोक दर्शनासाठी वाट पाहत थांबलेले असत. काही ठिकाणी वाद्य, चौघडा, फटाके, लाऊडस्पीकर लावून स्वागत आणि आनंद व्यक्त केला जाई. या सर्व प्रवासात श्रींनी स्मरणपूर्वक दिलेल्या विशेष भेटींपैकी एक म्हणजे कणकवली येथील श्री भालचंद्र महाराजांची भेट. हे महाराज कोणाशी बोलत नसत, नेहमी दिगंबर अवस्थेतच असत. श्री स्वामी गेल्यावर त्या दोघांची दृष्टीभेट झाली. श्री भालचंद्र महाराज प्रसन्नपणे हसले. श्री स्वामी आणि त्यांनी अर्धा कप चहा घेतला. त्यांची डोळ्यांची भाषा समजली नाही, पण दोघांच्याही चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव लक्षात येणा इतके प्रभावी होते. यानंतर माणगावी दत्त मंदिर आणि श्री वासुदेवानंद सरस्वती यांचं जन्मस्थान येथील भेट. प्रथम दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. नंतर श्री वासुदेवानंदांचे जन्मस्थान दर्शन घेण्यास गेलो. त्या घरी गेलो तेव्हा समजलं की ती जागा ज्यांच्या ताब्यात आहे ते काही कामासाठी कुलूप लावून बाहेर गेले आहेत. शेजाऱ्यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या उपस्थितीत आजूबाजूच्या लोकांच्या इतर किल्ल्या चालवून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, पण कुलूप चांगलं होतं, उघडेना. शेवटी इतक्या जवळ येऊन स्थान न पाहता जावं लागणार असं मनात आलं. इतक्यात श्री स्वामी पुढे आले आणि त्यांनी आपण कुलूप लागलं की नाही हे पाहताना ओढून बघतो तसं ओढून बघितलं. तो कुलूप उघडलं. सर्वांना आनंद झाला. आम्ही सर्व श्री स्वामींबरोबर आत जाऊन सर्व फिरून आलो. तेवढ्यात त्या जागेचा ताबा असलेले गृहस्थ देखील आले. श्री स्वामींनी त्यांना त्यांच्या अपरोक्ष आम्ही कुलूप उघडलं वगैरे सांगून आता सर्व पाहून घ्या म्हणून सांगितलं. व्यवहारात चूक कधीच होऊ न देणाऱ्या श्री स्वामींनी याही ठिकाणी व्यवहार सांभाळला. तिथून यक्षिणी मंदिर वगैरे पाहत परत श्री दत्त मंदिरात आलो. त्यावेळी तेथील पुजारी श्री उकिडवे यांनी श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे नेहमी बरोबर असे ती पूजेतील पितळी दत्तमूर्ती दाखवली. नंतर सभामंडपात बैठकीची व्यवस्था होती, तिथे गेलो. इतक्यात गेले 4-5 दिवस तिथे येऊन राहिलेला एक फिरता बैरागी एकदम पुढे आला आणि श्री स्वामींचं दर्शन घेऊन एकटक स्वामींकडे पाहत राहिला.
नंतर चौकशी करता समजलं की सदर श्री सावंत नावाचे इसम श्री क्षेत्र गाणगापूर येथे साधना करीत असता त्यांना आदेश किंवा साक्षात्कार झाला की तुला सगुण दर्शन हवं असेल तर माणगाव येथील श्री दत्त मंदिरात जाऊन वाट पहा, म्हणून ते इथे येऊन राहिले होते. त्यांनी आपल्या पळशीतून 4 रुद्राक्ष काढले आणि श्री स्वामींना दिले. श्री स्वामींनी देखील त्यांचा स्वीकार केला. एकमेकांची एकमेकांना खूण पटली. आमचे मुख्य ठाणं होतं कुडाळ. त्या परिसरातील देवदेवतांची मंदिरं, श्री बापू महाराज केडी यांचं स्थान, श्री साटम महाराजांचं स्थान या 2ही ठिकाणी जाऊन आलो. उत्सव कोणकोणते होतात, कोण कसे करतात वगैरे सर्व माहिती विचारून घेतली. जाता येता त्यांच्या चरित्रातील काही ठळक विशेष गोष्टी श्री स्वामी सांगत असत. त्यामुळे आमचा तो जणू प्रशिक्षण वर्गच झाला होता. नंतर वेंगुर्ले येथे श्री रामेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यावर कॅम्प विभागात असलेलं श्री आनंदमूर्तींचं स्थान त्याला भेट द्यायला गेलो. तिथे प्रत्यक्ष अक्कलकोट निवासी स्वामींनी दिलेला प्रसाद म्हणजे खोकल्याचा बेडका, पण तो स्फटिकरूप होऊन त्यात पादुका उमटलेल्या आहेत. त्यांचे पुजारी तिथे जवळच राहतात. एकंदर परिस्थिती विपन्नावस्थेचीच दिसली. तेथील उपस्थित बाईंनी देव्हाऱ्यात डबीत ठेवलेल्या पादुका आस्थेवाईकपणे दाखवल्या. श्री स्वामी प्रसन्न झाले. एक गारगोटीसारखा चपटा तुकडा आणि काचेच्या पेपरवेटमध्ये आत फुले दिसतात तशा दिसणाऱ्या गव्हाच्या दाण्या एवढ्या दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पादुका दिसत होत्या. श्री स्वामींनी त्या पादुकांची गोष्ट सांगितली. नंतर आम्ही निघालो तोच त्या बाई नमस्काराला आल्या आणि आपल्या अडचणी सांगू लागल्या. श्री स्वामी म्हणाले, बाई, हे कुबेराचं धन तुमच्याकडे असताना आपत्ती विपत्ती राहीलच कशी? या स्थानाची सेवा मनापासून व्यवस्थित करा. आपली अडचण पादुकांनाच सांगा. स्वामी समर्थ दूर केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या वर्षीपासून तेथील उत्सव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. दर्शनार्थींची संख्या वाढू लागली आणि एक जागृत देवस्थान म्हणून त्याची प्रसिद्धी होऊ लागली.